जेव्हा श्रीपाद श्री वल्लभ मी स्वतः श्रीकृष्ण आहे असे म्हणत त्यावेळी सामान्य लोकांना ते हास्यास्पद वाटे, म्हणून त्या अज्ञानातूनच मी प्रश्न केला, हे श्रीपाद श्री वल्लभ, तुम्ही स्वतःला श्रीकृष्ण म्हणवता तर अष्टभार्या 16 सहस्त्र गोपिका सुद्धा या अवतारात आहेत काय? यावर मंद हास्य करून श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या अष्टविधा प्रकृतीच अष्टभार्या आहे. या माझ्या शरीरातून दश दिशांमध्ये शक्ती स्वरूप असणारी स्पंदने क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहे. अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका एका कलेमधून शरीर, मन आणि आत्मतत्वामधून 1000 स्पंदने प्रवर्तित होतात. या प्रकारे 16 कलांमधून एकूण 16,000 स्पंदने प्रवर्तित होतात. याच माझ्या 16,000 गोपिका आहे. पूर्वावतारात या सर्व कला मानव रूपात आविर्भूत झाल्या होत्या. या अवतारात त्या सगळ्या निराकार रूपात स्पंदनशील आहे. विविध देवतांद्वारा माझी पूजा आराधना करण्यात काही चूक नाही. ती माझीच आराधना आहे. माझ्यातील शिवस्वरूप, विष्णू स्वरूप आणि ब्रह्मस्वरूप यांची आराधना करता येते. याप्रमाणेच विविध देवतांमधील स्वरूपांची आराधना करू शकतात. वेगवेगळ्या साधन पद्धती साधकाच्या विविध साधना अवस्था, काल, कर्म, कारण या अनेक जीवांच्या अवस्थांवर प्रभाव टाकीत असतात. श्री दत्तप्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत. दत्ताराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फल प्राप्त होते. सर्व देवतांमध्ये दत्तप्रभूच अंतर्भूत आहे. दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे, हृदयी माझ्या नित्य विराजे. दत्त दिगंबर दैवत माझे,